नमस्कार मित्रांनो, आज भाऊच्या धक्क्यावर नेहमीप्रमाणे होणार आहे एक टास्क. या टास्कचे नाव आहे गुलाब और काटे आणि याच दरम्यान होणार आहे प्राजक्ता व राखीमध्ये बाचाबाची. झालं असे की भाऊने सांगितले की ज्या सदस्यांना पुढे बोलावलं जाईल त्यांनी आपल्या आवडत्या किंवा नावडत्या व्यक्तीला गुलाब आणि काटे द्यायचे आहेत. सुरुवातीला अनुश्री राखीला गुलाबाचे फूल देताना दिसते. नंतर जे सगळ्यांना एक्सपेक्टेड आहे त्याप्रमाणे विशाल आणि अनुश्री हिने राकेशला काटेरी फूल दिले आहे. यामध्ये राकेशच्या हाताला काटा टोचताना दिसतोय. नंतर ॲनालिसिस गँग प्राजक्ताला फूल देताना दिसते आणि प्राजक्ता तन्वीला काटेरी फूल देताना दिसते. तन्वीने तिला जे नाव दिले साखरेचा गोळा हे एकदम योग्य वाटत आहे. नंतर राखी स्टेजवर येते आणि बोलते की जिच्यात खूप विष भरलेले आहे अशा व्यक्तीला मी हे काटेरी फूल देऊ इच्छिते आणि ती व्यक्ती म्हणजे प्राजक्ता. मग काय, प्राजक्ता तावातावात उठली आणि स्टेजवर आली आणि म्हणायला गेलं की ती दुसऱ्यांना जज करण्यातच हिचे दिवस जात होते. पण जेव्हा राखी आली तेव्हा राखीने हिच्यातले सगळे गुण बाहेर काढले. ती राखीला बोलते, हे काय पाठवले बिग बॉस, हे झेलावे लागते आम्हाला. हा डायलॉग पण तिने सागरचाच कॉपी केला आहे. ऑलरेडी जेव्हा राखीची एंट्री होते तेव्हा सागर राखीच्या ॲक्टिव्हिटी बघून सेम असंच बिग बॉसला बोललेला असतो. यावर राखी तिला उत्तर देते, मला जे करायचे ते मी करतच राहणार. तेव्हा प्राजक्ता बोलते, तुझी पर्सनॅलिटी मी व्यवस्थित ओळखते. यावर राखी बोलताना दिसते, ए बाई, मला तू सर्टिफिकेट देऊ नकोस. राखीने प्राजक्ताला काटेरी फूल देऊन योग्य केलं का आणि तिची खरी पर्सनॅलिटी राखीमुळेच बाहेर आली का हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.